डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये पुणे सत्र न्यायालय आज निकाल जाहीर करणार। तब्बल 11 वर्षांनी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। राज्यामध्ये आज प्रचार सभांचा धडाका। पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये, उद्धव ठाकरेंची कल्याणमध्ये, तर राज ठाकरे आणि फडणवीसांची पुण्यामध्ये सभा। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज घेणार केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट। मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची करणार मागणी। नकली शिवसेनावरून उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींवरती टीका। मला नकली म्हणतात, स्वतः बेअकली, ठाकरेंचा मोदींवरती घणाघात। पहिल्या 3 टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ, शरद पवारांचा वार। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळण्याचा पवारांना विश्वास। अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी इब्राहिम मुसाची हजेरी। तर रॅलीमध्ये गेलो नव्हतो, मुसाचं एबीपी माझाला स्पष्टीकरण। जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांचा ठाकरे गटाचा राजीनामा। वयोमानानुसार आणि तब्येत ठीक नसल्यानं राजीनामा देत असल्याचं पत्रामध्ये उल्लेख। अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। निवडणूक होईपर्यंत अंतरिम जामीन मिळणार का याकडे लक्ष। एअर इंडिया एक्सप्रेसचे निलंबित 25 कर्मचारी पुन्हा सेवेत। मुख्य कामगार आयुक्त आणि युनियन सोबतच्या बैठकीमध्ये एअर इंडिया एक्सप्रेस युनियनकडून संप मागे घेण्याचे संकेत। आज 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त। मुहूर्तावरती सोनं चांदीसह घर आणि वाहन खरेदीसाठी नागरिकांची तयारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।